विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 5वीच्या अपूर्णांक या पाठामध्ये आपण आज पुढचा भाग बघणार आहोत. समूहाच्या संदर्भात अपूर्णांक व अपूर्णांकाची पट कशी सांगायची. विद्यार्थी मित्रांनो, व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्याला हा भाग समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. 12 ठिपक्यांच्या समूहाचा 1/4 भाग कसा आपण दाखवू शकतो बघूया. आपण 12 ठिपके अगोदर या ठिकाणी घेऊया. इथे आपण 12 ठिपके घेतलेले आहेत. 12 ठिपक्यांच्या समूहाचा आपल्याला 1/4 दाखवायचा आहे. कसा दाखवू शकतो आता 12 ठिपके. मग आता 1/4 भाग म्हणजे आपल्याला एकूण जे ठिपके आहेत त्याचे 4 भाग करावे लागतील, कारण छेदस्थानी 4 आहे. म्हणून आपण या 12 ठिपक्यांचे समान 4 भागामध्ये रूपांतर करूया. मग एकामध्ये किती येतील? एका भागामध्ये असे 3-3चे गठ्ठे येतील, आहे की नाही. असे 4 गठ्ठे करूया आपण 12 ठिपक्यांचे. हा दुसरा गठ्ठा. असे आपण काय केले, एकूण 4 गठ्ठे केलेत. 4 भागामध्ये रूपांतर केले 12 ठिपक्यांच्या समूहाला, की नाही. 4 भाग केले याची समान, आणि त्यातला एक भाग म्हणजे हा बाजूला घेऊया आपण. हा काढून इकडे घेतला समजा, हे असं इकडे. तर किती आले? 1, 2, 3 ठिपके. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की 1/4 भाग. 1/4 भागामध्ये किती ठिपके आले? 3 ठिपके. म्हणजेच किती? 3 ठिपके. 12चा 1/4 हा आलेला आहे 3. असं लिहिता येते 12 भागिले 4 म्हणजेच 3. 12चा 1/4 आपण आताच काढलाय, 3 आला. तो कसं आपण करतो? सरळ सरळ आपण 12ला 4 न भागितल्यानंतर 3 येतात. 12 भागिले 4 बरोबर 3 असं हे. त्याचा 1/2. 1/2 म्हणजेच काय करावं लागेल? त्याचे समान 2 भाग करावे लागतील एकूण ठिपक्यांचे. समान 2 भाग म्हणजे 2 गट करूया आपण समान. मग काय होतील? एका गटामध्ये, एका हिस्स्यामध्ये 2 हिस्से करूया. एका हिस्स्यामध्ये किती आले बघा. अर्थातच 1, 2, 3, 4, 5, 6 एका हिस्स्यात, आणि दुसऱ्या हिस्स्यात 1, 2, 3, 4, 5, 6 हे 2 हिस्से केले आपण. 1/2 करायचं आहे म्हणून काय केले? समान 2 हिस्से केले. आणि एका हिस्स्यामध्ये किती आले? मग हिचं उत्तर काय आलंय? 6 आलंय. बरोबर. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला? 12 ठिपक्यांच्या समूहाचा 1/2 बरोबर किती ठिपके? 6 ठिपके. असं उत्तर येईल. म्हणजे आपल्याला लिहिता कसं येईल? म्हणून आपल्याला असं सांगता येते की 12चा 1/2 बरोबर काय? 12 भागिले 2. म्हणजेच 12ला 2 न भागितल्यावर उत्तर येते 6. 6 ठिपके असं सांगता येईल. 12 ठिपक्यांच्या समूहाचा 1/2 म्हणजे 6 ठिपके. अशा मित्रांनो, उदाहरणे 12 ठिपक्यांच्या समूहाचा 3/4 म्हणजे किती ठिपके? ओके. आता 12 ठिपके आहेत आणि अपूर्णांक काय आपल्याला दाखवायचं? 3/4. या 12 ठिपक्यांपैकी 3/4 ठिपके म्हणजे किती? मग आता छेदामध्ये 4 असल्यामुळे आपण हे एकूण जे 12 ठिपके आहेत त्यांचे समान 4 विभाग करूया, 4 भाग करूया, 4 हिस्से करूया. मग एका हिस्स्यात किती येते बघा. हा एक हिस्सा केला 3चा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. मग अशा प्रकारे आपण काय करूया? याचे हिस्से करूया. हा एक. आता 12 ठिपक्यांच्या समूहाचा हा किती आहे? हा एकूण 4 समान भाग केल्यापैकी एक भाग आहे. म्हणजे हा 1/4 आहे 12चा. म्हणजे असं 1/4, 1/4, 1/4, 1/4. ओके. 4 भाग, 4 समान भाग केले होते. आता याच्यापैकी आपल्याला किती घ्यायचे? 3/4 घ्यायचं. म्हणजेच हा 1/4 बघा, 3/4 घेऊया. हा 1/4 समान 2 भागात रूपांतर करा. त्यातला एक भाग म्हणजे बघा 10चा हा एक भाग आणि दुसरा हा भाग. 2 भाग तयार केले आपण छेदामध्ये 2 असल्यामुळे. आणि त्या 2 भागापैकी किती? एक भाग. म्हणजेच काय? किती आहेत मग ठिपके? 1, 2, 3, 4, 5. एका भागात किती ठिपके? 5. बरोबर. म्हणजेच 10चा 1/2 म्हणजेच किती? 5. यालाच असंही म्हणतात 10ची 1/2 पट म्हणजेच किती? 5. ओके. आता हे गणित आहे 15ची 1/3 पट. 15ची 1/3 पट म्हणजेच 15चा 1/3 चे समान 3 भाग करतो छेदा एवढे. हा एक भाग झाला इथून एवढा, हा दुसरा,
आणि हा तिसरा भाग. मग हे 3 समान भाग करून त्यातला एक भाग. याच्यामध्ये किती स्टार आहेत? प्रत्येक भागामध्ये आता 1 2 3 4 5 स्टार आहे. म्हणजेच हे आपल्याला असं म्हणता येईल 15ची 1/3 पट म्हणजेच काय? 15 गुणिले 1/3. पट म्हणजे गुणाकार करायचा. 15 गुणिले 1/3 म्हणजेच काय? 15 भागिले 3 म्हणजेच 5. बघा हे चालेल. 15चे 3 भाग करायचे, त्यातला एक भाग म्हणजे 5, किंवा 15ला 1/3 न गुणणं म्हणजे तेच 15ला 1/3 न गुणणं म्हणजेच 15चे 3 समान भाग करणे म्हणजेच 15ची 1/3 पट म्हणजेच 15चा 1/3. अशा प्रकारे वेगवेगळे शब्द आपण त्याला वापरत असतो. या उदाहरणात 15ची 2/3 पट करणे. 15 एकूण संख्या आहे आपली, तिचे 2/3 म्हणजे किती हे सांगायचं आहे. मग छेदस्थानी 3 असल्यामुळे या 15चे समान 3 भागामध्ये रूपांतर करूया. एका भागात येतील 5, या दुसऱ्या भागात येतील 5 आणि तिसऱ्या भागात येतील 5. अशा प्रकारे आपण 3 समान भागात रूपांतर केलं. त्यापैकी 2 भाग घ्यायचेत आपल्याला, म्हणजे हा भाग अधिक हा भाग म्हणजे एकूण किती व्हायले? याच्यातले 5 अधिक या भागातले 5 म्हणजे एकूण व्हायले 10. म्हणजे आता व्यवहारामध्ये असा विचार केला आपण की 15ची 2/3 पट म्हणजे किती व्हायली? हा 10 येते. म्हणजेच 15ची 2/3 पट म्हणजेच 15चा 2/3 भाग. ओके, अशा प्रकारे येईल. किंवा आपण असंही करू शकतो की 15चे समान 3 भाग करायचे म्हणजे 15चा 1/3 भाग करून त्याला 2 न गुणू शकतो. म्हणजे 1/3 भाग म्हणजेच 15चा काय येते? 5 आहे की नाही. 1/3 भाग म्हणजेच 5. अशा प्रकारे म्हणून 5ला 2 ने गुणलं की आपल्याला 10 मिळेल. असाही विचार करता येते आपल्याला. 15ची 2/3 पट म्हणजेच 15चा 1/3 भाग घेऊन त्याला 2 ने गुणणे, किंवा असेही विचार करा 3 समान भाग करा त्यापैकी 2 भाग घेणे. 15ची 2/3 पट म्हणजे असा विचार करायचा. ओके, ठीक. उदाहरण क्रमांक 33 मधले काही उदाहरण बघूया. की पहिला आहे खालील प्रत्येक समूहाचा 1/3 म्हणजे किती? आता पहिला आहे 15 पेन्सिलींचा समूह आहे, त्याचा 1/3 म्हणजे किती? आता 15चा 1/3, 1/3 म्हणजे समान 3 भाग करायचे 15चे. हे केले आपण 5/5चा, हा 5चा, हा दुसरा आणि तिसरा. आता या 15चा 1/3, 15चा 1/3 म्हणजेच 15 भागिले 3. बघा आता हे हा 1/3 आहे, हा 1/3 आहे, हा 1/3 आहे. म्हणजेच मग समान 3 भाग करून त्यातला एक भाग म्हणजेच काय येते? किती? 1 2 3 4 5. म्हणजेच 15चा 1/3 म्हणजेच 15 भागिले 3 म्हणजेच 5. हा भाग 15चे समान 3 भाग करून त्यातला एक भाग म्हणजेच किती पेन्सिली? 5 पेन्सिली. आता हे दुसरं उदाहरण आहे. समूह आहे 21 फुगे आहेत. हे 21 फुगे त्याचा 1/3 दाखवायचं आपल्याला. 21 फुगे आहेत. 1/3 म्हणजे ज्या 21 फुग्याचे समान 3 वाटण्या केल्यात आपण. म्हणजे एकामध्ये किती आले? हा एक भाग केला, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे प्रत्येक भागामध्ये किती फुगे आलेले आहेत? तर किती आले? 7 आले. म्हणून आपल्याला असं सांगता येते की 21चा 1/3 म्हणजेच काय? 21 भागिले 3 बरोबर किती आलं? 7 आहे की नाही. म्हणजे 21चे समान 3 भाग करायचे आणि त्यातला एक भाग. किती फुगे आले एका भागामध्ये? 7. ओके, म्हणून 21चा 1/3 बरोबर 7. आता 3 मुलं आहेत. 3 मुलाचा 1/3. आता मुलाचे भाग करणं आवड. आता कसं आहे, काय कापायचं वगैरे काही नाही आपल्याला. 1/3 म्हणजेच मुलांची संख्या आहे 3. समूह किती आहे? 3चा समूह आहे. याचे समान 3 वाटण्या करा. मग काय होईल? एका भागामध्ये हा मुलगा एक झाला भाग, हा दुसरा भाग, दुसऱ्या भागात एक मुलगा आणि तिसऱ्या हिस्स्यात एक मुलगा. म्हणजे 3 हिस्से केले 3 मुलांचे. म्हणजेच काय आलं? एका हिस्स्यात म्हणजे 1/3 म्हणजे एका हिस्स्यात किती आलेला आहे? एक मुलगा आला. म्हणून 3चा 1/3, 3 मुलांचा 1/3 म्हणजेच काय? 3 भागिले 3 असं होते. म्हणजेच किती? 1. 3 भागिले 3 म्हणजे 1. म्हणजेच बघा 3 मुलांचा 1/3 म्हणजेच काय आलं?
1, 3 हिस्से करून 1 हिस्सा म्हणजे 1 मुलगा. हा मित्रांनो, हे बघा 18 पुस्तकं आहेत. 18 पुस्तकांचा 1/3 आपल्याला करायचं आहे. आता 18 पुस्तकं आहेत त्याचे समान 1/3 म्हटल्यामुळं या 18 पुस्तकांचे समान 3 हिस्से करा. बघा, हा एक हिस्सा केला 6 पुस्तकांचा, हा दुसरा हिस्सा, तिसरा हिस्सा. 3 हिस्से केले म्हणजे 18ला 3 ने भागितले आपण, आहे की नाही. 18चा 1/3 म्हणजेच काय, 18 भागिले 3 म्हणजे किती आलं, 6. असंही करू शकतो आपण, किंवा असंही बघा, 18चा 1/3 म्हणजेच काय करा, 18चे समान 3 हिस्से करा, 1, 2, 3. प्रत्येक हिस्स्यात किती आले, 1, 2, 3, 4, 5, 6. असा व्यवहारात विचार करा, असं गणित अशा प्रकारे आपण करू शकतो. 18/3, 18 पुस्तकांचा 1/3 म्हणजेच 18/3 बरोबर 6. ओके, अशा प्रकारे आपण सांगू शकतो. दुसऱ्या उदाहरणामध्ये खालील प्रत्येकाचा आपल्याला 1/5 म्हणजे किती, 20 रुपयाचे समान 5 हिस्से करा, एका हिस्स्यात किती येते ते सांगा. तर 4 रुपये येतात. 4 रुपये. आता याचा 30 किलोमीटरचे आपल्याला 1/5 म्हणजे किती असे विचारले. म्हणजेच काय विचारले की या 30 किलोमीटरचे समान 5 भागात रूपांतर करा आणि 5 भागापैकी एका भागात किती किलोमीटर येतात ते काढायचंय. म्हणजे 5 भागात रूपांतर करायचं म्हणजेच काय करायचं आपल्याला, 30 किलोमीटरचा 1/5 म्हणजेच 30ला 5 न भागायचं, 30 भागिले 5 करायचे. अगोदर 5 हिस्से करायचे म्हणून 5 न भागायचं. म्हणून आपण 30ला 5 ने भागितल्यावर उत्तर काय येते, बरोबर येते 5 सख 30 होतात. म्हणून 30 भागिले 5 बरोबर काय येतात, 6. म्हणजे 5 हिस्से केल्यावर 30 किलोमीटरचे 5 हिस्से समान हिस्से केल्यावर एका हिस्स्यामध्ये, एका तुकड्यामध्ये येतात 6 किलोमीटर. म्हणजेच 30 किमीचा 1/5 म्हणजेच 6 किलोमीटर. आता 15 लिटर दूध असो की पाणी असो काय असो, 15 लिटरचा 1/5 म्हणजेच काय, 15 लिटरचं समान 5 भाग करा. 5 भाग करा म्हणल्यावर 15ला 5 न भागावं लागेल. 15ला 5 न भागल्यावर उत्तर येते आपलं 3, है ना. म्हणजेच 15 लिटरचे समान 5 भाग केल्यावर एका भागामध्ये किती येते, 3 लिटर. म्हणजे आपल्याला विचारलं तेच, मग 1/5 म्हणजे 5 समान भाग करून एका भागात किती येते, तर 3 लिटर. म्हणून याचं उत्तर येईल 15 लिटरचा 1/5 बरोबर उत्तर येईल 3 लिटर. शेवटचा आहे 25 सेंटीमीटरचा 1/5 म्हणजे किती. आता 25 सेंटीमीटरचा 1/5 म्हणजे छेदामध्ये 5 आहेत, म्हणून आपल्याला काय करावं लागते, या 25 सेंटीमीटरचे समान 5 हिस्से करावे लागतात. समान 5 हिस्से करणे म्हणजेच काय, 5 ने भागणे. म्हणजे एका भागात किती मिळते आपल्याला, 25 भागिले 5चं उत्तर येते 5. 5 5 25 होतात म्हणून, आहे ना, 5. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 25 सेंटीमीटरचे समान 5 भाग करून त्यातल्या एका भागात किती सेंटीमीटर येतात, तर 5 सेमी. म्हणून 25 सेंटीमीटरचा 1/5 बरोबर 25 भागिले 5 बरोबर 5 सेमी असं सांगता येईल. तिसरं उदाहरण आहे, फार महत्वाचं आहे. बघा, स्कॉलरशिपमध्ये या प्रकारचे प्रश्न असतात की खालील संख्यांचा दिलेल्या अपूर्णांका एवढा भाग काढा. काही खालील संख्या दिल्या आहेत बघा, 30चा 2/3 भाग म्हणजे किती. मित्रांनो, 30चा 2/3 भाग याच्यावर आपल्याला असं लक्षात येते की 2/3 म्हणजे 30चे समान असे 3 भाग करा, 3 हिस्से करा, 3 समान हिस्से करा. म्हणजे 30ला 3 ने भागा. जे काय उत्तर येईल असे 3 भाग करून, 3 समान भाग करून त्यातले किती भाग घ्यायचे आहेत आपल्याला, 2 घ्यायचे. असे 30चे समान 3 भाग करा म्हणजेच 30ला 3 ने भागा. उत्तर येईल 3 1 3, 0 वर 0चा म्हणजे अशा प्रकारे 0 म्हणजे 10 उत्तर येईल. म्हणजेच 30ला 3 न भागल्यावर एका हिस्स्यामध्ये येतील 10. ओके, म्हणजे 30 भागिले 3 बरोबर 10. असे किती भाग घ्यायचे आपल्याला, 2 घ्यायचे. म्हणून काय येईल, 30चा म्हणून येईल आता 10ला 2 ने गुणावं लागेल म्हणजेच येईल 20. ऐक नाही, एका भागात 10 येतील. 30चे समान 3 भाग करायचे, असे 2 भाग घ्यायचे म्हणून 2 न गुणला आपण त्याला 20. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की 30चा 2/3 म्हणजेच काय येईल, 20. पुढचं उदाहरण आहे 22चा 7/11. मित्रांनो, असं करत असताना आपल्याला काय करायचे, 22चे समान 11 भाग करायचे. 22 आता ठिपकेच घेऊया उदाहरण, ठीक आहे, काही जणांना कळत नसेल तर
22चे समान 11 भाग करायचे. म्हणजे 22चे समान भाग 11 करतो म्हणजे 22ला 11ने भागतो. प्रत्यक्षात करू आपण हे असं 22चे समान 11 भाग केले बघा. हा एक भाग 11 समान 11 भाग करायचे. त्यापैकी किती भाग? 7 भाग. हा 1 2 3 4 5 6 7 एवढ्या भागातले ठिपके किती होतात ते मोजा. 2 आणि 2 4 2 6 8 10 12 14. म्हणजेच आपण असं व्यवहारात पाहिलं की 22चा 7/11 म्हणजेच किती यायले? किती यायलेत? 14 यायले. म्हणजे आता काय केलं आपण? कृती काय केली? 22चे 11 समान भाग केले. म्हणजेच काय केले? 22 भागिले 11 केले है ना. 22 भागिले 11 किती येते? 22ला 11ने भागायचं. 11 1 11 11 दोन्ही 22 है ना. म्हणजेच या ठिकाणी भागाकार येतो 2. म्हणजेच 22 भागिले 11 बरोबर किती आलं? 2. ठीक आहे. 11 हिस्से केले. एका हिस्स्यात आले 2 ठिपके. असे किती हिस्से घ्यायचे आपल्याला? 7 हिस्से घ्यायचे. म्हणून काय येईल? 2 एका हिस्स्यात 2 आले. असे किती हिस्से घ्यायचे? 7. म्हणून एकूण ठिपके किती होईल? बेसाती 14. म्हणून असं आहे की 22चा 7/11 बरोबर काय आलंय? 14. असं तुम्हाला करता आलं पाहिजे. आता हे असं मोठं गणित आहे बघा. 64चा 3/8. आता आपण 64 ठिपके काढत बसू नये. आता आपण समजून घेऊ शकतो. 64चा 3/8 याचा अर्थ असा आहे की 64च्या अगोदर समान असे 8 भाग करा. 8 हिस्स्यात रूपांतर करा. समजा 64 ठिपक्यांचे 8चा एक गट असे आपण गट तयार केले. असे 8 हिस्से तयार करून त्याच्यापैकी किती हिस्से घ्यायचे? 8 हिस्स्यापैकी 3 हिस्स्यामध्ये किती ठिपके येतात किंवा किती वस्तू येतात ते सांगायचे. मग 64चे 8 हिस्से करणं म्हणजेच काय आहे? 64चे 8 हिस्से करणं म्हणजेच 64ला 8ने भागायचं. जे काही उत्तर येते तो असेल एक हिस्सा 64चा आहे की नाही. 8वा हिस्सा असेल. आणि असे किती हिस्से घ्यायचे? 3. म्हणून त्या आलेल्या उत्तराला 3ने गुणायचं. म्हणजे आपल्याला मिळेल 64चा 3/8 भाग. मग 64 भागिले 8 काय येते? 8 8 64 होतात म्हणून 8 येते. 64 भागिले 8 बरोबर 8. याचा अर्थ 64चे समान 8 हिस्से केले तर एका हिस्स्यात येतात 8. म्हणून आपल्याला असे किती हिस्से पाहिजेत? 8 8चे 3 हिस्से. म्हणून असे येते याला 8 गुणिले 3 म्हणजेच 8 त्रिक 24. 64चा 3/8 बरोबर उत्तर येते 24. 64 केळी आहेत. ठीक आहे. 64 केळींचा 3/8 भाग म्हणजे किती? असा आपण जर विचार केला तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल? 64 केळ्यांचे समान 8 भाग करावे लागतील. 8 हिस्से करावे. एका हिस्स्यामध्ये किती येतील? 8. मग असे किती हिस्से घ्यायचे? 3 हिस्से आहे ना. म्हणजे 3/8 घेतला 64चा. आता हे गणित आहे 65चा 5/13. आता एक कोणत्याही वस्तू धरा. 65 चॉकलेट आहेत आपल्याकडे उदाहरणार्थ. 65 चॉकलेटचा 5/13 भाग म्हणजे किती चॉकलेट व्हायल्यात असं जर असेल तर अगोदर काय करावं लागेल आपल्याला? छेदस्थानी किती? 13. मग 65ला 13ने भागायचं. ओके. म्हणजे त्याचे समान 13 हिस्से होतील. म्हणून सुरुवातीला आपल्याला करावं लागेल. म्हणून 65 भागिले 13 करावं लागेल. म्हणजेच हे अशा प्रकारे 13ने 65ला भागावं लागेल. 13 5 65 म्हणजेच उत्तर येते आपलं 5. भागाकार येतो 5. म्हणजे समान त्याचे काय होतात? एका भागामध्ये 13 भाग जर केले तर एकामध्ये त्याचं उत्तर आले 5. याचा अर्थ असा होतो की 65चे समान 13 जर भाग केले तर एका भागामध्ये किती येतात चॉकलेट? 5. एक भाग कितीचा होतो? 5चा. असे 13 भाग म्हणजे 65. आता आपल्याला एक भाग नको. किती पाहिजेत असे? 5चा एक भाग झाला. असे किती भाग पाहिजे? 5. म्हणून एका भागामध्ये 5 चॉकलेट आहेत. असे किती भाग? 5 भाग. म्हणजे एकूण किती चॉकलेट होतील? तर गुणाकार करावा लागेल. 5 5 25. म्हणून आपल्याला सांगता येते की 65चा 5/13. ओके. 65चा 5/13 बरोबर 25. ओके. अशा पद्धतीने हे समजून घ्या. काय समजून घ्या फार महत्वाचं आहे. थँक्यू.